बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी नुकताच बीडचा दौरा केला होता। बीडमधल्या सर्व टोळ्यांना अजितदादांनी थेट इशारा दिला होता। त्यानंतर आता 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच राख उचलण्याचं टेंडर काढण्यात आलंय। त्यामुळे हा उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। पाहूयात। वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडे। पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे असतात। बीडमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्या स्टाईलमध्ये दिलेला हा इशारा, अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्याची चर्चा आता सुरू झाली। कारण 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच राख उचलण्याचं टेंडर निघाले। बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्राची राख उचलण्यासाठीचं टेंडर अखेर निघाले। ऑनलाईन पद्धतीने लिलाव झाल्यानंतर 18 अधिकृत कंपन्यांकडून प्रत्यक्ष राख उचलायला सुरुवात देखील झाली। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। हा उत्तम निर्णय असून यामुळे गुंडगिरी संपुष्टात येईल असं भुजबळांनी म्हटलंय। ते चांगली गोष्ट आहे, उत्तम निर्णय आहे आणि त्यामुळे हे दादागिरी आणि गुंडगिरी संपुष्टात येईल। परंतु ज्यांनी हे टेंडर्स घेतलेले आहेत आणि काम सुरू करणाऱ्या त्या कंपन्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी ही गव्हर्नमेंटची राहील। राख उपसण्याचं टेंडर निघण्यापूर्वी हा सर्व पैसा वाल्मिकच्या टोळ्या वसूल करायच्या। गेल्या 3 वर्षांमध्ये या टोळीनं जवळपास 50 कोटी रुपये कमावले आणि याच अवैध राख उपशातून परळीमध्ये गँग वॉर सुरू झालं आणि याच गँगनं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली। या राखीच्या वर्चस्वासाठी संघर्ष, मारामार्या आणि खून देखील झाले। त्यामुळे कंपन्या या ठिकाणी काम करायला तयार नव्हत्या। आता राखीचं टेंडर घेणाऱ्या कंपन्यांना सरकारनं पोलीस संरक्षण दिले। पोलिसांच्या संरक्षणात या राखीच्या गाडीची वाहतूक सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राखीची गँग सफाई करायला सुरुवात केली। राख उपसण्याचं टेंडर काढून अजितदादांनी वाल्मिक गँगवर पहिला हल्ला चढवला। या टेंडर मधून राज्य शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळणार आहे। मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, त्याला टायर मध्ये घ्या, मला फोटून काढा। हे असलं नाही चालणार। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। बीड मधल्या टोळ्यांना सुतासारखं सरळ करणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता। राखीच्या या टेंडरच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानं हा इशारा आता कृतीत उतरल्याचं स्पष्ट होतंय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।